आमचं असंच एवढंच म्हणणं होतं आमचं, कारण नव्याला संधी दिली पाहिजे, थोडीफार काय पलट झालीच पाहिजे. समजा मी आज ह्या ओप्यामध्ये मी पाटील आहे, मी आज ह्या गावचा पाटील आहे, तर माझंच पोराबरोबर पाटील काय असेल तर याला किंमत नाही ना, ही लोकशाही आहे. हे थोडंफार तरी माझा बदल झालाच पाहिजे. त्यांना माहीत झालं का दिले नाही ते आम्ही नाही सांगू शकत. आज संजू गावला आम्ही पाठीमागं पण सांगितलं मिटिंगमध्ये का तुम्ही ह्या वेळेला माघार घ्या, रमेशला संधी द्या. का तालुक्याचं म्हणणं होतं, आमच्या गावाचं ते सोडून बाकी तालुक्याचं म्हणणं होतं का एक वेळा रमेशला संधी द्या, भले काय पालट होईल नाही होईल. पण ते नाही ऐकलं. शेवटी संजू गावला तिकीट दिले. त्याच्याबद्दल आमचं 100% आमचं 90% लोकांचं म्हणणं आहे का रमेशला तिकीट भेटायला होती. तिकीट नाव सांगा. माझं नाव रामचंद्र डावळा लोखंडे. आम्ही आमच्या सरपंचाला भरपूर सहकार्य केलं. जसं सरपंच बोलायचे तसं आम्ही वागत आलो. पण ह्यावर्षी आम्ही पण सरपंचाला सांगितले का सरपंच ह्यावर्षी तुमचं काहीतरी तिकीट भेटलंच पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. आम्ही गावाने भरपूर साथ दिली पण ते शेवटी तिकीट नाही भेटलं, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहेत. मग तुमची आता भूमिका काय असणार आहे? आता भूमिका काय, आता कुठल्या तरी पक्षाकडे आम्हाला जाणंच बाग आहे. आमची नाराजी केल्यानंतर आमचं मन लागत नाही. म्हणजे आता एवढं सांगू शकतो का जे आमची इच्छा होती, आमच्या सरपंचांनी एवढ्या दिवस साहेबांची सेवा केली, त्यांच्या पाठीमागं आम्ही पण पक्ष धरून राहिलो. आम्ही कुठलीही न हालचाल करता, कुठलाही हे न करता आमच्या सरपंचांच्या पाठीमागं उभं राहिलो, पक्षाला मतदान करत राहिलो. आणि ह्या गोष्टीने साहेबांनी आमच्या सरपंचाचा विचार केला नाही. आमची सर्वांचीच इच्छा होती का अवफे शेवटच्या टोकामध्ये ह्या कार्यकर्त्याला कुठंतरी पुढं जाण्याची संधी मिळावी आणि ती साहेबांनी दिली नाही, त्यांना तिकीट दिलं नाही. म्हणून अत्यंत आम्ही दुःखी पण आहोत आणि खूप म्हणजे आम्हाला एवढं दुःख होतं या गोष्टीचं का याचा म्हणजे आम्ही अंदाज पण नाही करू. पण इथं लोकांची जी मीटिंग झाली काही दिवसांपूर्वी आणि लोकांनी जी चर्चा केली की इथले बऱ्याच वर्ष सरपंच राहिले आणि चांगलं काम त्यांनी केलं, काही पुरस्कार त्यांना मिळाले चांगल्या कामाच्या धर्तीवरती, आणि हे सगळं असताना अशा लोकांना जाणीवपूर्वक डावललं पण जातं. आता कुठल्या कार्यकर्त्यांना सहकार्य करणार, निवडणुका लढवणे आम्हाला डोक्यातला विषयच राहिला नाही. आता साहेबांनी मला आयुष्यभर साडवलं. एवढ्या वेदना झाल्या की मी साहेबांसाठी जर कोणी काही वाकडं तिकडं जर काही बोललं तर मला एवढा पश्चाताप व्हायचा. मी रात्र झटून फक्त एकमेव दिलीप वळसे पाटलांचाच प्रचार करीत राहिलो. आजही माझ्या घरात जाऊन तुम्ही पहा, माझ्या आईच्या शेजारी वळसे पाटलांचा फोटो आहे आणि मी आईची पूजा करताना जिवंत देवाची, त्याला काही भावूक नाही झाले, त्यांना काही त्याचा गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना काही फरकसुद्धा पडला नाही. आता शेवटची इच्छा होती ती संपली आणि पुन्हा साहेबांच्या जवळ जाणे आयुष्यात कधी जाऊ पण शकत नाही. आणि मला जे कुजावलं, असे कोणी निष्ठावंत कार्यकर्ते जर असतील आपल्या पार्टीमध्ये पश्चिम विभागामध्ये तर त्यांची माझ्यासारखी तरी हेळसांड करावी नाही एवढीच इच्छा व्यक्त करतो.